हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. तर आज आहे रविवार म्हटलं की ऑफिसला सुट्टी आणि आज रविवार आमचा एकदम उशिरा झाला आणि नाश्ता पाणी पण सगळं उशिराच झालं. नाश्त्यामध्ये मी काय काय बनवलं हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. आज नाश्ता एकदम काय असा भारी नाही बनवला, साधा सिंपल नाश्ता आहे. आणि हो, आज मला जरा बाहेर पण जायचं आहे. आज आहे माझ्या मैत्रिणीच्या घराची पूजा. तर आज मी तिकडे जाणार आहे. घरातली सगळी जी कामं आहे ना ते सगळं आवरून घेते, कारण ही नितीन ऑफिसला गेले, श्राव गेली आहे क्लासला. आता मी पटापट सगळं आवरते आणि मग तुम्हाला भेटते. त्या अगोदर मी नाश्ता काय बनवला हे तुम्हाला दाखवते. नाश्त्यामध्ये मस्त पोहे आणि भरपूर फ्रूट्स घेतले होते आज आम्ही, कारण आज वेगळा काही नाश्ता नव्हता बनवला, फक्त पोहेच बनवले होते. त्यामुळे फ्रूट्स मी भरपूर कापले होते, त्यामुळे नाश्ता एकदम भारी झाला होता. नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मला रिसीव झालं पार्सल. आज मी एक मिशोवरून मी मागवलं आहे, ते तुम्हाला दाखवते मी काय मागवलं आणि ते कसं आलं हेही तुम्हाला मी दाखवते. चला खोलूया. तर हे बघा, आज मी मिशोवरून काय मागवले. तर चला आता याची करूया आपण अनबॉक्सिंग. मोबाईल माझ्या हातात आहे, त्यामुळं सगळं मला एकाच हाताने करावं लागणार, कारण माझं स्टँड जे आहे ते विसरलं आहे गावाला. त्यामुळे थोडंसं आपण बघूया. आता एका हाताने मला जसं होईल तसं मी ते शूट करण्याचा प्रयत्न करते. तर हे बघा, मी आज हे कंटेनर मागवलं आहे फ्रीजमध्ये ठेवायला. याच्यात आपण, तर कसं वाटलं हा कंटेनर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चला आता मी घेते जेवायला, कारण नितीन आलेत. या जेवायला मस्त मटन, मस्त नळी. आणि हे बघा, हे बसले इकडे जेवायला. चाप चुपचाप. हे ऑफिस, अरे बापरे, ऑफिसमधून आले ते जेवायला घरी. रोज एकटे जेवतात. चांगले झाले, एक नंबर. तिखट थोडी कमी, आपण कमी झाली म्हणजे आपल्यासाठी बरोबर आहे ना. खतरनाक. अरे तर चला आम्ही आता जेवून घेतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. बघा, असं जेवायचं असतं, मस्त चुरून मुरून खायचं असतं मटण. हे असं, आणि पाडायचं पण असतं, आणि खाली खाताना पाडायचं पण असतं. काय यार, बघा मस्त मटणावर ताव मारून आम्ही झालो आहे रेडी. हे पण रेडीच आहेत म्हणा, मी रेडी झाली आहे. आता आम्ही चालू, माझ्या मैत्रिणीच्या घराची पूजा आहे, आम्ही चालू आहे तिकडे. तर चला भेटूया तिकडे गेल्यावर. सो गाईज, आता आम्ही आलो आहे मीनाक्षीच्या घरी. म्हणजे नवीन घरी आहे. सुलभा पण आली आहे. सुलभा आम्हाला खाली भेटली, पण आम्ही खाली काहीच शूट नाही घेतलं. चला जाऊया आता घरी. अरे ना, मला नाही भेटला, मग गेला काय माहिती. चला आता हिचं हे नवीन घर आपण बघूया. सुरुवात करूया दरवाजापासून. हाय मीनाक्षी. ही बघा, इकडे मांडली आहे पूजा. हाय. हे तर घे, हे हातात ठेवू मीनाक्षी. हे घे, हे
यूट्यूब आहे, यूट्यूब मध्ये फेमस. हाय किचन. आणि हा हे बेडरूम आपले एवढेच आहेत. अगं हे बेडरूम मोठा आहे, हॉल छोटा आहे, बेडरूम. हा हे बघ केवढं स्पेस आहे इथे. असं वरती उचला पाहिजे असा. खुर्च्या कुठे काढली नाही. गाईज बघा, आम्ही आत्ता आहोत 17व्या माळ्यावर आणि समोर जी दिसते ना तुम्हाला, ही बघा, ही आहे आमची बिल्डिंग. एवढं बापरे, एवढं उंच तर कधी रूम घ्यायची नाही आणि राहायचं पण नाही. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा सगळेच माळे दिसतात सुलभा इथून. पिंक कलरचा टॉवेल असल्यामुळे ए नवीन बिल्डिंग पण पूर्ण क्लिअर दिसते. अगं माझं घर इथून क्लिअर दिसतंय. तुझा रूम कुठे? हा बघ तिसरा माळा, दुसरा, तिसरा, तिसरा माळा बघ गॅलरी ना. गाईज हे बघा, माझं घर पण दिसतंय इथून. तुम्ही 3 टॉवेल सुकत टाकले. 3rd फ्लोअर. खालती असं बघायला पण भीती वाटते. पहिल्यांदा वरून मला तुमचं खाली सगळे कुतूहल, अगदी कुतूहलाने बघतायत. उंच उंच वेलकम न्यू होम, माय ओन प्रॉपर्टी. असं अर्णव बोलू शकतो. नाही तू पण बोलू शकते, असं काही नाही आहे, है ना सुलभा? काय हो घराचे ओनर आलेले आहेत आणि ओनरच्या आजूबाजूवाले पण आलेले आहेत. किती बदमाश येतोय. असू द्या जमिनीवर बसतील ना सगळे. हा ओप्पो. विचारांना श्रीवार वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. बंधूंनो, आजचा कार्यक्रम म्हणजे श्री यशवंत धोंडू जाधव यांचे सुपुत्र श्री सचिन यशवंत जाधव यांना SRF मधला एक रूम मिळालेला आहे आणि त्या रूमची आज वास्तुपूजा आहे. बुद्धवंदना घेऊन निसट्टासूर असं म्हणावं लागेल अशी ही वास्तू आहे. आणि आमच्या परिश्रमाचे जर चीज झालं असेल तर या वास्तूमध्ये माझ्या आई वडिलांबरोबरच माझी सासू, माझे माझी भाऊ बहीण, त्यानंतर माझ्या भावाची बायको विशाखा, हे सगळेजणच हे फार महत्वाचे आहेत. आज या वास्तूमध्ये माझी बहीण, त्याच्यानंतर ही भाचरे, हे सगळे जे आलेले आहेत, या सगळ्यांचाच मोलाचा असा वाटा याच्यामध्ये आलेला आहे. आणि ही नातवंड पण आलेली आहे. ह्या सगळ्यांचंच मला मनपूर्वक स्वागत करावंसं वाटतंय. एवढ्या कमी वेळेमध्ये चक्रे भाऊ, पारकर भाऊ, त्यांची फॅमिली, त्यांच्या मिसेस, पण आपली माणसं असतात ना ती इथपर्यंत पोहोचतात, जी शॉर्ट नोटीस बघत नाही. तर नाही, मला बोलवलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या नवीन वास्तूमध्ये स्वागत करतो. आणि आता आपण बुद्धवंदनेला सुरुवात करूया. आणि संपली. हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. चला रांगेत बसा.
घे घे ना भाऊ, बाजूला आहेत ना. शी. पूजेनंतर जेवणाची पंगत. घ्या घ्या भाजी, घ्या भाजी घ्या. हां मग आपण ते म्हणले हे असं नको, जेवायला या असं पाहिजे होतं. डायलॉग चुकला. घर मालकिनीची आवरावर बघा कशी चालू आहे. थकली आहे घर मालकीन कामं आवरून आवरून. इकडे पण सगळे जेवायला बसलेत. जेवायला या बोल माझ्या घरी नवीन. काय हा तुझंच घर आहे ना हे? मग सब कसा ग सुलभा, कसं झालंय जेवण? तिखट नाही केलंय ना? जोडीने आज जेवायला बसलेत. आमची जोडी गेली ऑफिसला. तिच्या पाया पडणं, भाऊ नाही पाया पडू देणार. तू नाही येत गॉड. मला पण ओ माय गॉड. मीनाक्षी साडी दे काढून ती. बापरे. आवाज आमच्या इकडे त्या इकडे नाही ना. आम्हाला भेटणारच आहे ना. रूम आहे पोलीस. मध्ये आहे ना, त्यांना भेटणार ना. तर मी आत्ता आली आहे घरी. मस्त झाली पूजा मीनाक्षीच्या घराची. थोडक्यात केली पण खूप छान होती. ॲक्च्युली तिचं इकडे चाळीमध्ये घर होतं. ते घर त्या घराची शिफ्टिंग तिला त्या बिल्डिंगमध्ये भेटली. खूप छान अशी पूजा झाली तिथे. तिचे सगळे नातेवाईक, सगळे म्हणण्यापेक्षा तिचे घरातले सगळेजण होते आणि त्यात आम्ही होतो. आणि तिने एवढं प्रेमाने आम्हाला बोलवलं. त्यासाठी मीनाक्षी तुझे मनापासून आभार की तू तुझ्या फॅमिलीमध्ये आम्हालाही इन्क्लूड केलंस त्यासाठी. आणि नितीन पण वेळात वेळ काढून ऑफिसमधून ते आले पूजेला. पूजा अटेंड केली आणि लगेच ते निघून गेले. जेवण वगैरे संपवून मग आम्ही आलो घरी. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.